19 वर्षीय तरुण मुलगी अंकिता भंडारी उत्तराखंडच्या वनतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 18 सप्टेंबर 2022 रोजी अचानकच अगदी रहस्यमय पद्धतीनं ती आपल्या कामाच्या ठिकाणाहून गायब झाली. अंकिता भंडारी ही उत्तराखंडमधील पौडी गढवालमधील डोब श्रीकोटमधील रहिवासी होती. तिच्या गावाला जाण्याचे रस्ते अतिशयच दुर्बळ आणि उतारचढीचे आहेत. खूपच धोकादायक. तेथील जीवन खूप कठीण आहे. अंकिताचे वडील वीरेंद्र भंडारी हे अगोदर सुरक्षा रक्षकाची म्हणजे सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. परंतु काही कारणास्तव त्यांना त्यांची ती नोकरी गमवावी लागली. त्यामुळेच अंकिताला 1 वर्ष आपले शिक्षण सोडावे लागले होते. अंकिताची आई सोनी देवी ही एक अंगणवाडी कर्मचारी आहे. अंकिताने आपली 12वीची परीक्षा पास केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. परंतु आपल्या परिवाराची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ती आता तिच्यासाठी एखादा जॉब शोधत होती. तेव्हाच वनतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्टची जागा खाली होती. त्या रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य होता. पुलकितनं तेव्हा पेपरमध्ये एक ॲड दिली होती आणि ती ॲड अंकिताच्या मित्राने म्हणजेच पुष्पदीपनं वाचली, जो आपल्या मैत्रिणीला अंकिताला तेव्हा नोकरी शोधत होता. अंकिता आणि पुष्पदीपची मैत्री इंस्टाग्रामवर झाली होती. पुष्पदीपनं ती ॲड वाचल्यानंतर लगेचच पुलकितसोबत मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला आणि त्या जॉबबद्दल विचारपूस केली आणि लगेचच पुलकितचा नंबर अंकिताला सेंड केला आणि इथे तुला जॉब मिळू शकतो असे सांगितले. तिने देखील लगेचच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला आणि जॉबविषयी विचारलं आणि काहीच मेहनत न करता तिला हा जॉब अगदी सहजपणे मिळाला सुद्धा. आता फक्त जॉईनिंगच करायचं बाकी होतं. तर 28 ऑगस्ट 2022 रोजी ती आपल्या वडिलांसोबत आपल्या गावापासून दूर 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनतारा रिसॉर्टमध्ये आली. वडिलांनी इतकं मोठं रिसॉर्ट बघितल्यानंतर त्यांना देखील आपल्या मुलीसाठी तिथे तिनं जॉब करणं हे योग्य वाटलं. त्या वडिलांनी तिथे सगळ्यांसोबतच विचारपूस केल्यानंतर तिथला सगळा स्टाफसुद्धा त्यांना खूप चांगला वाटला. तिथलं सगळं वातावरण चांगलं आहे बघून त्यांनी आपल्या मुलीला तिथेच नोकरीसाठी सोडून स्वतः एकटे परत आपल्या गावी परत आलेत. 10,000च्या नोकरीसाठी अंकिताने त्या दिवसापासूनच काम करायला सुरू केलं. शेजारीच असणारा एक रूम तिच्या राहण्यासाठी देण्यात आला. जॉब सुरू केल्यानंतर अंकिताला तिथलं वातावरण खूपच आवडलं. सगळे तिथे काम करणारे कर्मचारी सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे तसंच तिला वाटलं. परंतु तिथे काम करून काहीच दिवसात तिला आपण इथे जॉब करून आयुष्यात खूप मोठी चुकी केली आहे असेच वाटू लागले. कारण एक दिवस वनतारा रिसॉर्टमध्ये एक गेस्ट दारू पिऊन आल्यानंतर त्याने डायरेक्टच अंकिताला मिठी मारण्याचाही प्रयत्न केला होता. नवीन तर रिसॉर्टचा मालक पुलकितचा अंकितासोबतचा व्यवहार खूप चांगला होता. त्यामुळे तेव्हा पुलकितनंच अंकिताला त्या दारू पिऊन तिला मिठीत घेणाऱ्या गेस्टपासून वाचवलं होतं. खरं तर या प्रकरणात पुलकितचा मॅनेजर अंकित गुप्ता यानं अंकिताला जे काही झालं ते आता इथेच सोडून दे, विसरून जा आणि शांत रहा असे सांगितले होते. तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं तिनं आपला मित्र पुष्पदीपला इंस्टाग्रामच्या मेसेजद्वारे खरे सांगितले. काहीच दिवसात पुलकितनं अंकिताला सांगितलं की आपल्या रिसॉर्टमध्ये काही गेस्ट येणार आहेत, पण आपल्या रिसॉर्टमध्ये सगळेच रूम आधीच बुक झालेले आहेत. त्यामुळे तुझा रूम तू आता खाली करून दे त्या गेस्टला थांबण्यासाठी आणि काही दिवस तू माझ्या रूमच्या शेजारील रूममध्ये तू शिफ्ट होऊन जा. एकदा की ते गेस्ट परत निघून गेलेत की तू परत तुझ्या रूममध्ये जाऊ शकतेस. तिने आपल्या बॉसचे सांगणे लगेचच ऐकले
आणि बॉसच्या शेजारील रूममध्ये ती शिफ्ट झाली. अंकिता ज्या रूममध्ये शिफ्ट झाली त्या रूममधून एक दरवाजा होता जो की पुलकितच्या रूममध्ये जात होता. पुलकित त्याच्या रूममधून कधीही अंकिताच्या रूममध्ये येऊ जाऊ शकत होता. त्या रात्री तो अंकिताच्या रूममध्ये जबरदस्तीने बसून दारू पिऊ लागला. तिने त्याला बरेच सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यानं काहीच ऐकलं नाही. दारू पिऊन तो जबरदस्तीनं आता अंकिताला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. पण अंकिता तशी मुलगी नव्हती जी मालकाला फसवून पैशांसाठी काहीही करेल. ती तर आपल्या गरीब आईवडिलांची मान प्रतिष्ठा त्यांची इज्जत सगळं काही जपणारी मुलगी होती. म्हणून त्याने जे काही करण्याचा तेव्हा प्रयत्न केला त्या गोष्टींमुळे अंकिता खूप जास्त घाबरली आणि तिनं त्याला ते करण्यास विरोध केला. मनात येईल ते ती त्याच्यासोबत बोलली. खूप जास्त ऐकवणूक तिनं रागाच्या भरातच त्याला केली. तिचा राग आणि तिचा तो प्रतिकार बघून पुलकित थोडा घाबरला आणि लगेचच त्यानं आपण जे काही आता कृत्य केलं आहे त्याच्यासाठी तिच्याकडे त्यानं माफी मागितली. खरं तर इतकंच नाही, पुलकितनं या अगोदरही कितीतरी वेळा अंकिताला ड्रायव्हिंग शिकवायच्या बहाण्यानं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु अंकिताने कधीच त्याला तशा नजरेनं बघितलं नव्हतं. ती नेहमीच आपली मर्यादा राखूनच होती. तिनं कधीच त्याला आपल्याजवळ येऊच दिलं नव्हतं. पण आता हळूहळू करून तिचं जगणं त्या रिसॉर्टमध्ये मुश्किल होऊन गेलं होतं. नेहमीच वेगवेगळ्या समस्यांना आता तिला तोंड द्यावं लागत होतं. तिने आपल्या गावच्या मित्राजवळ पुष्पदीप सोबत आपलं मन हलकं केलं. तिच्यासाठी तिचा मित्र 1-2 दिवस त्या रिसॉर्टमध्ये राहण्यास सुद्धा आला. मित्र आल्यानंतर त्याच्या सहवासात तिला 1-2 दिवस चांगले गेलेत. तो गेल्यानंतर परत तिचा बॉस पुलकित तिच्याकडे गेला. आता अंकिताला पुलकित आल्यानंतर खूपच इन्सिक्युअर वाटत होतं. ती स्वतःला अंकित सारख्या मॅनेजरपासून म्हणजेच पुलकितपासून असुरक्षित समजत होती. म्हणून ती त्याच्यापासून थोडंसं दूरच सरकली. तो आला आणि तिला म्हणाला, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अंकिता त्याला म्हणाली, बोल. पुलकित म्हणाला, आज आपल्या रिसॉर्टमध्ये VIP गेस्ट येणार आहेत. त्यावर अंकिता त्याला म्हणाली, मग मी काय करू? तेव्हा तिचा बॉस पुलकित तिला म्हणाला, जर त्यांना एक्स्ट्रा सर्व्हिस दिली तर ते त्या बदल्यात 10,000 रुपये देणार आहेत. आणि तुला जेव्हा जॉब लागत होता तेव्हा तू म्हटली होती की तू स्पा वगैरे देऊ शकते. त्याचं ते बोलणं ऐकून अंकिताच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती त्याला खूप जास्त बोलू लागली, मी गरीब जरूर आहे परंतु मी बिकाऊ नाही. तुझ्या 10,000 रुपयांसाठी मी माझं शरीर त्या माणसांना विकणार नाही. तेव्हा तिचा बॉस पुलकित तिच्यावर खूप चिडला आणि तिला म्हणाला, गावठी मुलींसारखं अजिबात बोलू नकोस. आजूबाजूचे गेस्ट आपल्याकडे बघत आहेत. पण ती रागानेच त्याच्याशी बोलायला लागली. तेव्हा लगेचच पुलकितनं आपले शब्द बदललेत आणि तो तिला म्हणाला, हे बघ अंकिता, ही गोष्ट मी तुला करायला सांगत नाही. तुझ्याच ओळखीतली एखादी मुलगी असेल तर तिच्यासाठी मी तुला विचारत आहे, जी हे काम करू शकते. आता मात्र अंकिताला चांगलंच समजलं होतं की पुलकित तिच्यासाठीच ही ऑफर देत होता. त्याला वाटलं 10,000 रुपयांची रक्कम ऐकून ही गरीब मुलगी हे काम करण्यासाठी त्या माणसांना एक्स्ट्रा सर्व्हिस देण्यासाठी लगेचच तयार होईल. पण अंकिता आजही शांत राहिली कारण तिला जॉबची गरज होती. पण तिनं आता मनाशी पक्क ठरवलं होतं की आता परत एकदा जर आपला बॉस पुलकितनं अशी ऑफर आपल्याला दिलीच किंवा आपल्यासोबत तो त्याच्या मर्यादा सोडून वागला तर आपण ही नोकरी इथेच कायमची सोडून देऊ. कारण हे रिसॉर्ट अजिबातही चांगलं नाही. 19 वर्षाच्या मुलीकडून हे लोक किती घाण अपेक्षा ठेवत आहेत. मी कोणतं स्वप्न घेऊन इथे काम करण्यासाठी आली आहे आणि हे लोक माझ्याकडून किती घाण अपेक्षा करत आहेत. मी गरीब आहे पण मी लाचार नाही.
माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन माझ्याकडून किती वाईट कामं करून देण्याचा दबाव माझ्यावर टाकला जात आहे. हा विचार करूनच ती फार टेन्शनमध्ये गेली होती. त्याच दिवशी रात्री अंकिता आणि त्या रिसॉर्टचा मालक पुलकित या दोघांमध्येही परत कोणत्या तरी गोष्टीवरून खूप मोठे भांडण झाले. अंकिता रडतच आपल्या रूममध्ये गेली होती आणि आजूबाजूच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अंकिताला रडताना त्या दिवशी बघितलं होतं. ती जेव्हा आपल्या रूममध्ये गेली तेव्हा तिथून तिनं आपल्या मदतीसाठी एका कर्मचाऱ्याला फोनही केला. तो कर्मचारी जेव्हा तिच्या रूममध्ये पोहोचला तेव्हा त्यानं बघितलं की अंकित गुप्ता रडत असणाऱ्या अंकितासमोर हात वरती करून तिची मजाक उडवत होता. 18 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता अंकिताचा मित्र पुष्पदीप जेव्हा अंकिताला फोन करत होता तेव्हा अंकिताने त्याच्यासमोर फोनवरच रडायला सुरू केलं आणि त्याला ती म्हणाली, येथील मॅनेजर अंकितनं माझे तोंड दाबले, माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याला थांबवण्याचे सोडून रिसॉर्टचा मालक पुलकितनं पोलिसांना फोन केला आणि इथे एक अश्लील मुलगी आली आहे जी गैरकाम करते, तिला घेऊन जा आणि जेलमध्ये टाका असेही म्हटले. तिचे असे बोलणे ऐकून पुष्पदीप घाबरला आणि त्यानं लगेचच अंकिताला विचारलं, ते सगळे तुला असे का म्हणत होते? तेव्हा आपल्या आजूबाजूलाच कुलदीप, अंकित आणि तिथे काम करणाराच सौरभ हे असल्यामुळे तिने आपल्या मित्राला सांगितलं की ही पूर्ण घटना मी तुला नंतर सविस्तर सांगेन, मला आता सविस्तर इथे बोलता येत नाही. आणि रडतच तिनं फोन बंद केला. तिकडे पुष्पदीप सुद्धा फार टेन्शनमध्ये गेला होता. 1.5 तासांनंतर रात्री 8:30 वाजता परत अंकिताने तिच्या मित्राला पुष्पदीपला फोन केला, परंतु तिच्या आजूबाजूला गाड्यांचे खूपच आवाज येत होते. तेव्हा पुष्पदीपनं तिला विचारलं, अंकिता तू कुठे आहेस? तेव्हा हळू आवाजातच ती त्याला म्हणाली की बॉस सोबत बाहेर आली आहे. तेव्हा पुष्पदीपनं तिला विचारलं, अंकिता मला सांग, तू मगाशी काय सांगू शकत नव्हतीस? काही प्रॉब्लेम आहे का? पण याही वेळी अंकिताच्या आजूबाजूला पुलकित, सौरभ आणि अंकित असल्यामुळे तिला तिच्या त्या मित्रासोबत स्पष्टपणे खरं बोलताही येत नव्हतं. म्हणून ती म्हणाली, मी तुझ्यासोबत नंतर बोलेल, आणि तिनं फोन बंद केला. आता रात्री 9:30 वाजता वंतारा रिसॉर्टच्या मालकानं पुलकितनं अंकिताच्या मित्राला पुष्पदीपला फोन केला आणि आपण रिसॉर्टवर पोहोचलो आहोत असे सांगितले आणि पुष्पदीपकडे अंकिताची कंप्लेंटही करू लागला. अंकिता आता कामावर नीट लक्ष देत नाही, नेहमीच ती फोनवर लटकलेली असते, कुणासोबत तरी ती कायमच फोनवर बोलत असते. आम्हाला अशी मुलगी नको आहे, आम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलगी हवी आहे. पुलकितचे ते बोलणे ऐकून पुष्पदीपला लगेचच समजलं की पुलकित अंकिताला नोकरीवरून काढण्याविषयी बोलत आहे. त्यानं लगेच फोन बंद केला आणि लगेचच अंकिताला तो फोन करू लागला, परंतु अंकिताचा फोन हा स्विच ऑफ येत होता. बराच वेळ झाला अंकिताचा फोन बंद येत असल्यामुळे त्याने लगेचच पुलकितला फोन केला, परंतु यावेळी पुलकितनं त्याचा फोन उचललाच नाही. बराच वेळ पुष्पदीप पुलकितला फोन करतच राहिला, पण पुष्पदीपचा फोन पुलकित उचलत नव्हता. काही वेळानंतर पुलकितचा सुद्धा फोन स्विच ऑफ झाला. आता मात्र मित्र पुष्पदीप खूप घाबरला. अंकिता खूप मोठ्या काहीतरी संकटात आहे असेच त्याला वाटू लागले, कारण रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर तिनं नक्कीच आपल्याला फोन हा केलाच असता. त्याच रिसॉर्टमधील एका दुसऱ्या कर्मचाऱ्याला आता पुष्पदीपनं फोन केला आणि विचारलं की अंकिता मॅडम रिसॉर्टमध्ये पोहोचली का? तेव्हा तो कर्मचारी पुष्पदीपला म्हणाला, आम्ही फक्त ऐकलं आहे की अंकिता मॅडम या रिसॉर्टमध्ये पोहोचल्यात, पण अजून आम्ही त्यांना इथे बघितलं नाही. अंकित गुप्ता म्हणजेच या रिसॉर्टचे मॅनेजर त्यांच्यासाठी जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले होते
जेवण केल्यानंतर त्या लगेचच झोपल्या असेच आम्ही ऐकले. पुष्पदीपला मैत्रिणीची काळजी वाटत होती, पण ती पोहोचली आहे ऐकून तो शांत झाला. आणि दुसऱ्याच दिवशी 19 सप्टेंबरला त्यानं सकाळी 9:30 वाजताच तिला परत फोन केला, पण तरीही तिचा फोन अजूनही स्विच ऑफच होता. आता लगेचच पुष्पदीपनं रिसॉर्टच्या सेफला फोन केला. अजून एखाद्या कर्मचाऱ्यालाही त्यानं फोन केला की अंकिता मॅडम कुठे आहेत. तेव्हा ते बोललेत की अंकिता मॅडम कदाचित बाहेरच फिरायला गेलेली असेल, अजून तरी इथे त्या कुठेच दिसत नाहीत. आता मात्र पुष्पदीप घाबरून लगेचच पुलकितला फोन करायला लागला, पण त्याचाही फोन अजूनही स्विच ऑफच होता. 18 तारखेपासूनच रात्री आपल्या मैत्रिणीचा फोन अजूनही स्विच ऑफच आहे. या काही गोष्टी त्याला खूप त्रास देत होत्या. नक्कीच तिच्यासोबत काहीतरी वाईट घडत आहे, ती संकटात आहे असेच त्याला वाटत होतं. त्यानं लगेचच त्याच रिसॉर्टच्या मॅनेजरचा म्हणजेच अंकित गुप्ताचा नंबर मिळवला आणि अंकित गुप्ताला फोन केला. अंकित गुप्ताचा फोन त्यावेळी रिसॉर्टच्या मालकानं म्हणजेच पुलकित गुप्तानेच उचलला होता. तेव्हा पुष्पदीप चिडूनच म्हणाला, मी कधीच तुम्हाला फोन करत आहे, तुम्ही फोन का उचलत नाहीत, आणि अंकिता कुठे आहे, तिचा फोन का बंद आहे. तेव्हा पुलकित म्हणाला की माझा फोन अंकिताकडेच होता आणि तिनेच आमचे फोन स्विच ऑफ केले होते, कारण आमच्या फोनची चार्जिंग कमी होती. मी सकाळी माझा फोन घ्यायला रूममध्ये गेलो, परंतु ती रूममध्ये नव्हतीच. तिचं सगळं सामान रूममध्येच आहे, पण ती कुठे आहे हे माहीत नाही. आता मात्र पुष्पदीप म्हणाला, ती नक्की रात्री रिसॉर्टमध्ये आली होती ना. तेव्हा पुलकित म्हणाला, हो आली होती, आम्ही सगळे सोबतच आलो. तिचा मूड खराब होता म्हणून तिला बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो. आम्हाला तर वाटलं की ती तुझ्याकडेच आली असेल, तुझ्या घरच्यांसोबत बोलण्यासाठी. लग्न करणार आहात ना तुम्ही. तेव्हा पुष्पदीप त्यांना म्हणाला, ती जर इथे माझ्याजवळ आली असती तर मी नक्कीच तुम्हाला फोन करून ती कुठे आहे विचारलेलं नसतं. जर अंकिताला काही झालं असेल आणि या सगळ्यांमागे तुमचा कुणाचाही स्टाफचा काही हात असेल तर मी कुणालाच सोडणार नाही. पुष्पदीप चिडूनच त्या सगळ्यांना बोलला. तेव्हा अंकित गुप्तानं फोन घेतला आणि म्हणाला, हे बघ, ती कुठे गेली आम्हाला माहिती नाही, परंतु आली की आम्ही तुम्हाला फोन करू. पुष्पदीपने फोन बंद केला. त्याच्या मनात आता बरेच विचार येत होते. अंकिता जर रात्री रिसॉर्टमध्ये गेली तर तिनं पुलकितचा फोन का घेतला असावा, आणि रिसॉर्टमध्ये लाईट असून देखील तिने आपला फोन अजूनही चार्जिंग का केला नाही. तिने अजूनही मला एकही फोन का केला नाही, किंवा माझ्या मेसेजेसला तिचे अजूनही रिप्लाय का आले नाहीत, कारण ती आजपर्यंत असं कधीच करत नाही. पुलकित तर सांगत आहे की रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत आम्ही रिसॉर्टमध्ये सगळेच झोपण्यासाठी निघून गेलो होतो, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी पुलकितने त्याचा मोबाईल घेण्यासाठी अंकितला तिच्या रूममध्ये जेव्हा पाठवलं तेव्हाच त्याला समजलं की अंकिता तिथून गायब आहे. मॅनेजर अंकित गुप्ता आणि मालक पुलकित नंतर पुष्पदीपवर चिडून अंकिता गायब होण्यामागचं कारण पुष्पदीपवरच लोटू लागलेत. एकतर ती तुझ्याकडेच आली असेल किंवा तुझ्यामुळेच ती कुठेतरी निघून गेली असेल, कारण तुमचं प्रेम आहे ना, असा आरोप त्या दोघांनीही पुष्पदीपवर लावला. पण 19 सप्टेंबरच्या दिवशीच पुष्पदीपनं गावातल्याच पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे चौकीत अंकिता गायब असल्याची कंप्लेंट नोंदवली. पुष्पदीपला अंकिताच्या आई वडिलांचा फोन नंबर माहिती नव्हता, परंतु त्यानं इकडून तिकडून शोधून त्यांचा नंबर मिळवला आणि अंकिताच्या वडिलांना सांगितलं की मी एक अंकिताचा मित्र असून अंकिता 2 दिवसांपासून वनतारा रिसॉर्टमधून गायब आहे. तुम्ही लवकरात लवकर त्या रिसॉर्टवरती जा. अंकिताचे मित्राचे हे बोलणे ऐकून तिचे वडील खूप घाबरले. त्यानंतर पुलकितचा सुद्धा तिच्या वडिलांना फोन आला आणि ती गायब असल्याचं सांगण्यात आलं.
तिच्या वडिलांनी सुद्धा लवकरच त्या रिसॉर्टवर धाव घेतली. मुलीचा शोध कुठेच लागत नव्हता. त्यामुळे तिथेच त्यांनी परत एका पोलीस स्टेशनमध्ये आपली मुलगी गायब असल्याची तक्रार दिली. परंतु त्या पोलीस स्टेशनमधला एक पोलीस वैभव हा पुलकितचा जवळचाच मित्र निघाला, म्हणून तो यांच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. कारण कदाचित या अगोदरही इथे असेच कामं चालत असतील आणि त्यात हा वैभव पुलकितची मदत करत असेल. आपल्या बेपत्ता असणाऱ्या मुलीची कंप्लेंट लिहिण्यासाठी हा बाप तासनतास त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून राहिला, परंतु त्याचं कुणीही मनावर घेतलं नाही किंवा त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नव्हती. पण तिथेच जे काही खरे गुन्हेगार आहेत, जसं की पुलकित, अंकित आणि पुलकितचे वडील, यांना तिथं चहा प्यायला दिला जात होता. जेव्हा अंकिताच्या वडिलांना वाटलं की आता आपल्या वाट्याला निराशाच येणार आहे, तेव्हा त्यांनी डायरेक्टच मोठ्या साहेबांकडे आपली तक्रार नोंदवली. तिकडेच आपण धाव घेतली आणि मग त्या मोठ्या साहेबांनी यांची चांगलीच मदत केली. पोलिसांनाही आपल्यावरील साहेबांचं ऐकावंच लागलं आणि 21 सप्टेंबरला FIR नोंदवण्यात आली. आता पुष्पदीप सुद्धा घाईघाईतच जाऊन अंकिताच्या वडिलांना भेटला. आपल्या दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं, तिनं आपल्याला काय काय सांगितलं, काय काय मेसेज करून सांगितलं, हे सगळं काही त्यानं तिच्या वडिलांना आणि त्या साहेबांना दाखवलं, जे की मोठ्या प्रमाणात तेव्हा व्हायरलही झालं होतं. ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा त्यानं सोपवली, जी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. अजूनही तुम्ही सर्च केलं की तुम्हाला त्या ऐकायला मिळतील. पोलिसांना सगळं काही खरं सांगून पूर्णपणे आपली मदत त्यानं दाखवली. परंतु इकडे वंतारा रिसॉर्टमध्ये त्या दिवसापासूनच अंकित, पुलकित आणि सौरभ हे गायब झालेत. परंतु पोलिसांनी 23 सप्टेंबरलाच ह्या तिन्ही आरोप्यांना ताब्यात घेतलं. खूप पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर त्या तिघांनीही कबूल केलं की त्या रात्री आमच्यामध्ये खूप जास्त वाद झाला. काही गोष्टी ती आमच्या ऐकत नसल्यामुळे आम्ही तिला एका नदीमध्ये धक्का दिला आणि बुडूनच तिचा मृत्यू झाला आणि आम्ही त्या रात्री परत आमच्या रिसॉर्टमध्ये येऊन जसं काही झालंच नाही असं वागलो. आता त्या दिवसानंतर जेव्हा तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, त्यात सांगितलं जातं की तिच्यासोबत अत्याचार करण्यात आला होता. तिच्या अंगावर पूर्ण जखमा होत्या, दातांचे निशाण होते. तिला खूप जास्त त्रास दिला गेला होता. आधी तिला मारून टाकण्यात आलं होतं आणि नंतर त्या पाण्यात फेकलं होतं. कारण जेव्हा तिची बॉडी तिथे मिळाली तेव्हा ती अजिबातही फुगलेली नव्हती, म्हणजेच बुडून तिचा मृत्यू झालेलाच नव्हता. या नराधमांनीच तिला मारलं होतं. अगोदर तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला पाण्यात फेकून दिलं होतं. कारण तिनं पुलकितचं ऐकलं नव्हतं. तिला ते देह विकून पैसे कमवायचे नव्हते, परंतु तिला बळजबरी त्या कामांमध्ये ढकलण्याचा निर्णय हे लोक घेत होते. कारण त्यांच्या रिसॉर्टमध्ये हे काळे धंदे नेहमीच चालत होते, जिथे पुलकित वेगवेगळ्या मुलींना येणाऱ्या गेस्टला सोपवत असे आणि त्याचा बराच पैसाही त्यांना मिळत असे. हे सगळं जेव्हा अंकिताला समजलं तेव्हा दुसऱ्याच दिवशी तिनं ही नोकरी सोडण्याचा विचार केला. मी आता इथे काम करू शकत नाही हे ती पुलकितला बोलली सुद्धा. दुसऱ्याच दिवशी ती ते काम सोडून निघणार होती, म्हणून या सगळ्यांनीच तिला मारण्याचा प्लॅन बनवला. कारण जर तिनं काम सोडलं आणि ती इथून निघून गेली तर ती आपल्या पुढील येणाऱ्या कामांसाठी अडचण निर्माण करू शकते असा ग्रह पुलकितचा झाला होता. त्यामुळे तिला जिवंत सोडून चालणार नाही असा तो म्हणाला. म्हणून आज गोड बोलून काहीतरी बहाणे सांगून कामासाठी त्यानं तिला त्या दिवशी बाहेर नेलं. तिनेही बराच विचार करून त्यांच्यासोबत जायला हवं होतं, परंतु एक एम्प्लॉई असल्यामुळे तिला त्या दिवशी तिच्या त्या बॉसचं ऐकावंच लागलं आणि त्यांच्यासोबत बाहेर जावं लागलं आणि सगळं काही तिचं तिथेच संपलं. या अगोदर सुद्धा एक मुलगी अंकितासारखीच तिथून गायब झाली होती, जिचा आजपर्यंत तपास लागला नाही.
परंतु अंकिताच्या मित्रामुळे अंकिताचा शोध लागला होता, परंतु ती सगळ्यांना आता कायमचीच सोडून निघून गेली होती. ती नोकरी तिला खूप जास्त महागात पडली होती. तिने जर अगोदरच आवाज उठवला असता तर कदाचित ती यापासून वाचली असती. पण आपल्याला पैशांची गरज आहे, आपण खूप जास्त गरीब आहोत, आपल्याला या नोकरीची खूप गरज आहे. यामुळेच ती तिथून ती नोकरी सोडून घरी निघून येत नव्हती. पण वेळीच सावध झाली असती, तिथून निघून आली असती तर कदाचित आज तिचा जीव वाचला असता. तिला वाटत असेल की आपल्या नोकरीवरच आपला पूर्ण परिवार डिपेंड आहे, म्हणून ती काही बोलली नाही. तिच्यासोबत असे दुष्कर्म घडलेच नसते जर तिनं घरी सांगितलं असतं. आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून तिनं तिला होणारा त्रास त्यांना सांगितलाच नव्हता. ही सुद्धा तिनं खूप मोठी चुकी केली. जसं आपल्या मित्रांसोबत तिनं सगळं काही शेअर केलं, तसंच तिनं आपल्या आईवडिलांनाही सांगायलाच हवं होतं. म्हणजे तिला घरचाही सपोर्ट मिळाला असता. कारण कोणतेही आईवडील अशी अपेक्षा अजिबातही करतच नाहीत की त्या ठिकाणी आपल्या मुलीला त्रास असूनही तिनं काम करावं. त्यांनी लगेचच तिला ते काम सोडून घरी यायला लावलंच असतं आणि सगळ्यांनी मिळून काहीतरी त्याच्यावर सोल्युशनही काढलं असतं. परंतु तिने त्यांना त्रास होईल म्हणून त्यांच्यापासून सगळं काही लपवलं आणि यामुळेच त्यांना आयुष्यभरासाठी दुःख देऊन ती मुलगी अंकिता ही देवाघरी गेली. तिच्या मनात अजिबातही असं नसेल, पण तिच्यासोबत जे घडलं ते घडायला नको होतं. ही घटना घडून आजपर्यंत 2 वर्ष झाले आहेत, परंतु अजूनही तिच्या आरोप्यांना शिक्षा झालेली नाही. ते फक्त जेलमध्येच आहे, म्हणजेच गजाआड आहेत. अजूनही तिला न्याय मिळाला नाही किंवा तिच्या परिवारालाही न्याय मिळाला नाही. त्यांना शिक्षा होईल किंवा नाही हे अजूनही सांगता येत नाही. आरोपी गरीब असला की तो गजाआड जातो, त्याला शिक्षाही पटकनच होते, कारण त्याच्याकडे पैसा नसतो स्वतःला निर्दोष सांगण्यासाठी. परंतु आरोपी जर एखादा श्रीमंत बापाचा श्रीमंत मुलगा असेल तर त्याच्याकडे द्यायला पैसा भरपूर असतो आणि पैशांच्या जोरावर तो वाचण्यासाठी काहीही करायला तयार असतो. कदाचित कधीकधी तो वाचतो देखील, गुन्हा करून सुद्धा निर्दोष सिद्ध होतो, त्याला शिक्षाही माफ होते. परंतु हे खूप वाईट आहे. श्रीमंत असलं म्हणून काय झालं, कुणाचा जीव घ्यायचा कुणालाही हक्क नाही. ज्याने ते पाप केलं त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी, तीही फाशीची. परंतु अजूनही अंकिताच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच नाही. तिला न्याय मिळवण्यासाठी तेव्हा लोकांनी बरेच प्रयत्न केले, आंदोलनं केले, परंतु काही दिवसातच सगळे विसरूनही गेलेत. पण तुमच्या आमच्यासारख्यांनी जर अजूनही आवाज उठवला तर नक्कीच तिला आणि तिच्यासारख्या अनेक मुलींना न्याय हा मिळूच शकतो. चुकीचं आहे ते चुकीचंच आहे हे बोलायला शिका. कुणाचा अन्याय सहन करू नका. कुणी आपला फायदा घेत असेल तर त्यांना तो घेऊ देऊ नका. पैसे नंतर कधीही कमवतात येतात, परंतु एकदा आपला जीव गेला की तो परत मिळत नसतो. म्हणून स्वतःला जपा मुलींनो, कारण आयुष्यात कधी काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. हल्लीच आपण किती मुलींच्या केसबद्दल ऐकलं आहे, मग ती कोलकात्याच्या लेडी डॉक्टर असो की अक्षदा म्हात्रे नाहीतर यशस्वी शिंदे. इथे तर छोट्या मुलीही सोडल्या जात नाहीत. मग कशावरून आपण सुरक्षित आहोत? त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणं देखील खूप जास्त आता महत्त्वाचं आहे आणि आरोप्यांना शिक्षा होण्यासाठी स्वतः आवाज उठवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ही स्टोरी सांगून मला कुणाचंही मन दुखवायचं नव्हतं. मला फक्त तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं होतं की यातून काहीतरी शिका. आपल्या मुलींना जिथे नोकरीला पाठवत आहात तिथे चांगली चौकशी करा, तेव्हाच तिथे तिला राहू द्या. कुणाच्याही भरवशावर आपली मुलगी तिथे सोडू नका, कारण आजकाल राक्षस जास्तच जन्माला आलेले आहेत जे आपल्या मुलींना सुरक्षित ठेवत नाहीत. त्यांचा डोळा हा आपल्या मुलींवरच असतो. तुम्हाला काय वाटतं मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.
तुम्हाला कुणाची स्टोरी आपल्या चॅनलवर ऐकायला आवडेल हे सुद्धा मला खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।